शेतकरी मित्रांनो, राम राम. शेतकरी म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याचं महसूल विभागाशी म्हणजे नातं असल्यासारखं असतं. कारण प्रत्येक शेतकऱ्याचा महसूल विभागाशी संबंध येतच असतो. कारण शेती म्हटल्यावर सर्व कोणतेही कामं असो, 7/12 काढणं असो किंवा नमुना नंबर 8 काढणं असो, म्हणजे ज्याला आपण होल्डिंग म्हणतो, किंवा जमीन खरेदी केली, जमीन विक्री केली, मग त्या जमिनीचा फेरफार असेल, किंवा काही भाऊ अलग अलग झाल्याच्या नंतर एकमेकाची हिस्से वाटप असेल, असे शेती संदर्भातले कोणतेही कामं असले तर ही कामं करायची म्हटलं की आपला संबंध येतो महसूल विभागाशी. आणि यामध्ये काय होत असतं, कधी कधी बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांची कामं ही अडकलेली असतात, ती कामं लवकर होत नाहीत. मग ती फेरच्या संबंधात असतील, मग काही शेतकऱ्यांचा विहिरीचा फेर असेल, कारण कोणाला तरी आता महावितरणचं वीज कनेक्शन घ्यायचं असेल. आता सध्या तर ते काय मिळेना, कारण प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप कंपल्सरी केलेला आहे आणि सौर पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे प्रवृत्त केल्या जात आहे. मात्र ते शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा सौर पंप लवकर मिळत नाहीत आणि त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आपल्याला महावितरणचं कनेक्शन मिळावं. आणि महावितरणचं कनेक्शन घ्यायचं असेल तर आपल्या त्या 7/12वर विहीर सुद्धा असणं गरजेचं असतं. आता विहीर असली मग कधी कधी ती सामायिक असते. मग ते सामायिक क्षेत्रात ज्यावेळेस जमीन अलग अलग होते, त्यावेळेस तो समोरचा जो भाऊ असेल किंवा दुसरा कोणी शेतकरी असेल तर त्या विहिरीचा ताबा एकाच जणाला हवा असतो. मग त्यावेळेस त्याला कुठेतरी फेर करावा लागतो किंवा स्वतःच्या एकट्याच्याच नावावर ती विहीर ठेवायची असते. मग असा फेर संबंधातला प्रश्न असेल किंवा भाव वाटणीतील फेर संबंधातला प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न प्रलंबित असतात. त्यामध्ये काही शेतकरी हे मुद्दाम फेर संदर्भात अडवणूक करत असतात. कुठंतरी काही रस्त्याचा वाद असतो किंवा एखाद्या झाडांचा वाद असतो, म्हणजे काहीही जमिनीच्या प्रकारातले कोणतेही वाद असले त्या संबंधित फेर अडकत असतात. तलाठ्याकडे फेर दिलेला असतो, मात्र समोरची पार्टी येते, तो फेर अडवते आणि मग असे जे काही प्रकरण असतात हे महसूल विभागामध्ये प्रलंबित असतात. आणि तुम्ही एरवी बघत असताल की तलाठ्याकडे हमेशा शेतकऱ्यांची संख्या बरीच असते. त्याचे कारण हे असे असतात की शेतकऱ्यांचे प्रत्येक काम अडकलं की ते तलाठ्याकडे जावं लागतं. तलाठ्याकडे नाही झालं मग मंडळ अधिकाऱ्याकडे जावं लागतं. मंडळ अधिकाऱ्याकडून झालं नाही तर मग आपल्याला तहसीलदारापर्यंत जावं लागतं. आणि ही अशीच कामं शेतकऱ्यांची प्रलंबित राहू नयेत म्हणून शासनानं एक अभियान आणलेलं आहे आणि त्याच अभियानाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांचे असे प्रलंबित प्रश्न असतील अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्याला ही माहिती मिळेल. आणि जे आता अभियान चालू होणार आहे या अभियानामध्ये त्या शेतकऱ्यांचं जे काही शेतीबाबत महसूल विभागाकडे प्रलंबित काम असेल ते त्याचं काम हे निपटारा होईल त्या कामाचा आणि ते काम त्याचं योग्य रीतीने होईल. तर मित्रांनो, 1 जून पासून ते 31 जुलै पर्यंत राज्यामध्ये महाराजस्व अभियान शासनातर्फे राबवले जात आहे. आणि महसूल विभागामार्फत ज्या काही शेतकऱ्यांचे काही काम अडकले असतात त्यामध्ये महत्वाचे काम असतात फेरचे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना जमिनीचे फेर हे प्रलंबित असतात, मग त्यामध्ये कुठेतरी काही वाद असतात. मग ते विहिरीचा फेर असेल किंवा जमीन वाटप झाली त्याचा फेर असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे काही प्रलंबित कामं असतात, तर हे प्रलंबित कामं या महाराजस्व अभियानांतर्गत राबवली जाणार आहेत. यामध्ये मग महसूल आयुक्त यांचं सुद्धा लक्ष असणार आहे, जिल्हा अधिकाऱ्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे आणि तहसीलदार सुद्धा हे अभियान राबवणार आहेत. मग जर आपली हे अभियानांतर्गत काही अडकलेली कामं असतील तर प्रत्येक शेतकऱ्यानं हे आपली कामं आता करून घेणं गरजेचं आहे. कारण अशी कामं जे आहेत का ती लवकर होत नाहीत. एक तर कारण शेतकरी यासाठी स्वतःच्या शेतातलं काम सोडून परेशान होत असतो आणि या अशा ज्या काही अडचणींच्या कामांची संख्या वाढल्यामुळे शासन अशा प्रकारचं हे अभियान राबवतं. आणि या अभियानामध्ये फेरफार अदालत घेतल्या जाते आणि या फेरफार अदालती अंतर्गत जे काही शेतकऱ्यांचे फेरफारचे कामं अडकलेले असतील ते फेरफारचे कामं यामार्फत तहसील कार्यालयात होणार आहे. त्यामुळे जर तुमची काही अशी कामं अडकलेली असतील किंवा फेरफार बद्दल कोणाची काही तक्रार असेल
तर आपण या अभियानांतर्गत ही सोडवणूक करून घ्यायची आहे. आणि हे अभियान 1 जून पासून ते 31 जुलै पर्यंत म्हणजे जवळपास 60 दिवस म्हणजे 2 महिने चालणार आहे. त्यामुळे आपली जी काही काम प्रलंबित असतील तर आपण या अभियानांतर्गत हे करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. अशी ही महत्त्वाची माहिती होती. मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांचे असे काम अडकलेले असतील अशा शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.